ऐकून आहे ना. पाण्याच्या बाटलीवर फुली मारणार का? ऐकून आहे, सांगू दे. विशाल भाऊला निवडून देणार का? लांब होय, यालाच राजकारण लोकांवर म्हणते होय बाका लांब. उचलायला. हे? मला घेणं बाई हे कधीचे गेलेत घरी जेवायला पण नाही आले. काय माहिती बाई, दुपार होऊन गेली तरी माणसाचा ह्या पत्त्या नाही अजून. ए बधीर, तुला सांगितलं होतं एवढी पीठ ढोसू नको. फुकटची भेटली म्हणून किती काय पेतो. अरे तू पाजली, तुझा अपमान कसं करू मी? हा? तू काय म्हंटला तुला जेवढी प्यायची तेवढी पी. मग अडीच क्वार्टर पेलो, अडीच. अरे मला झेडपीला उभं राहायचंय, तुमची सेवा केल्याशिवाय मला कोणी कोणी हे करीन का? अरे तुम्ही जवळ पडत नाही तोपर्यंत मी उभं राहत नाही. लक्षात आलं का? अरे मी आता पडायलाच लागलोय ना. तो दारूची एवढी पाहिली. तुला उभा राहायचं म्हणून मला तू पाडितो का? अरे असंच करावं लागत राजकारणामध्ये. बरं दुसऱ्या याच्यात घर मोडायला लागत घर कुठे मा घर? घर ना तू पहिले नीट चाल बरं. मला घरी नेऊ सोड. तुला घरी नेऊन घरी नाही. घरी नेऊ सोड मला घरी. मग इज्जत जाईन तो घरी नेऊन सोडून मला उभं राहायचंय. मित्र एक नंबर आहे तू. मित्र आपला भाऊ आहे. भाऊ नाही, जान आहे जान. जीवा भावाचा भाऊ आहे तू. आता बाय हा? इकडून होऊन असं जा इकडं. घर कुठे? हे काय इकडं घरी नेऊ सोड ना मला. घरी नाही सोडता येणार मला. हं? मला टॉयलेट लागली, मला घरी नाही सोडता येणार. बरं. मी जातो बर इकडं. मी जातो. हा जाय मी जातो. जाय बरं. जा हळूहळू जा. विशाल भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. ती फॉर्म भरलो आता मतदान तुला. फॉर्म भरल्यावर 500 दे तुला. 500. हा? 500. हा उद्या देतो. माझ्या बायकोला 500 रुपये दिले असते ना. तिला सांगतो मतदान कर विशाल सकाळी- भाऊला. ते मतदानाला टाइम आहे अजून. बरं संध्याकाळी 1 क्वार्टर. हा देतो. हा? तू आता घरी वय बरं पहिले. जमत. जाय तूच- बरं. आणि तूच निवडून येणार आहे. तू घरी वय बरं तू पहिले. सरपंच झाला म्हणून समज. सरपंच. तू घरी वय राहतोय घरचे कोणी पाहिलं ना तर मला दिवस जमलं. मारून टाकतो. हळूहळू जा. मी जातो. हळूहळू जा बरं का. पडू नको. आगे बढ़ो, हळूहळू जाय. पीछे मुड़ो. बायको माझी छान ग छान, लय डोक्याला देती तान. ए बायको माझी छान ग छान, लय डोक्याला देती तान. अशी काठी घालीन ना. शांत बसा. काय झालं? काय आहे? गाणं गाणं आहे गाणं. पप्पी घ्यायची. पप्पी नाही घेत. तुम्ही दारू पिऊन आले. कोण? तुम्ही दारू नाही. नाही. नाही तोंडातून एवढा घपा घपा वास येतो आणि मला म्हणताय का? मी दारू पितो का राव? काय मजा करते बायको मग तू? हात सोडा. दारू नाही पेलो मी. काय हो, दारू प्यायला गेलते तुम्ही? नाही नाही, खोटं बोलता. नाही. ओ तोंडातून सगळं वास येतोय तुमच्या. वाश येतो. मग ते इलेक्शन आहे. इलेक्शन मग इलेक्शनला दारू पितात का? ते विशाल नाही का? विशाल भाऊ हा माझा मित्र. हा. ते उभा राहणार आहे. इलेक्शनला. हा मग सरपंच. तो उभा राहणार आहे. तुम्ही काही तर प्यायला लागलेत आणि तुम्ही काही तर नाचकाम करायला लागले. अगं ते पार्टी असते पार्टी. तो म्हणजे जेवढे गावात माणसं आहे ना त्यांना सगळ्याला पैसे वाटले. पैसे, दारू, मटण, गांजा, बिड्या, सिगरेट, खंबे. मग आपण दारू पेलो, म्हणलं भाऊ तुलाच मतदान. विशाल भाऊ म्हणलं तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. माझ्या बायको सगट. काय हा लाज वाटते का? हा, खुशाल पिऊन आलेत तुला आणि त्यांनी कशी काय पाजली तुम्हाला? सगळ्याला पाहिजे. मला 2.5 क्वार्टर पाहिजे. अडीच. मा जवळचा मित्र आहे तू. जवळचा. अक्कल नाही काय नाही. हा डुलट आलेत. गावात काही इज्जत ठेवता का नाही तुम्ही? हा, 500 रुपये देणार ते तुला उद्या. त्याला मतदान करायचा. त्याला म्हणते 500 रुपये तुझ्याच घशात घाल. समजलं ना? आणि त्याचं चिन्ह काय माहितीये का? चप्पल असल ती बा- तुमच्या तोंडात हाणून. चिन्हाची बाटली. पण दारूची नाही, पाण्याची बाटली चिन्ह आहे. मग तुम्ही काय दारू ढोसायला लागलेत? पण त्यांनी काय डोकं लावलं? त्यांनी प्रचार कसा केला माहितीये का? हे बघ, पाण्याच्या बाटलीत त्यांनी काय केलं? दारू ओतली. पाणी अर्ध, दारू अर्धी, आणि देऊन टाकल्या. दिवसा लोकांना वाटलं पाणीच वाटितोय, तो बिस्लरीच वाटितोय, पण त्याच्यात दारू वाटिली. प्रचार होतोय आणि लोक पण तैट होतात. मी 2.5 बिस्लऱ्या पेलो, म्हणजे त्या 2.5 क्वार्टर.
विशालने पाजली ना तुम्हाला दारू? विशाल नाही, सरपंच. तो मी- सरपंच असेल तुमच्या घरचा, माझा कोण नाही येतो. विशाल विशाल भाऊ म्हण, विशाल साहेब आहेत ते, सरपंच आहेत. साहेब? हा कुठला साहेब? साहेब साहेब आहेत ते, सरपंच होणार सरपंच. हा जरा नीट थांबा बरं का तुम्ही, डोक्याची मंडाई करू नका, आधीच सांगते तुम्हाला. मी आता नीटच आहे ना, हे बघ नीट आहे मी, हे बघ दिसलं का? हिथं या. कुठं चाललेत बोलता बोलता पर त्या कोसावर? आणि तो उभा राहणार रे आणि तो जिंकणार रे, कारण हा पाट्याच्या माग आहे ना खंबीर. पट्ट्या उभा राहा पहिलं नीट. पट्ट्या महाग चाललाय. मी नाही उभा राहिलो, विशाल भाऊ उभा आहे, मी त्याच्या मागे आहे. विशाल भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. चल चल चहा कर, चहा चल चल, चहा? चहा कर चल. चहा बी काय नाही, थांबा तुमच्या बापालाच बोलवते, हे सगळं त्याला दाखवते. बापाला बोली ती, मामा, ओ मामा. ए मामा, ए मामा. बाप आहे तुमचा, मामा. माझा मामा आहे. मला त्वा मामा, हा मा कोण मग? बाप. बाप. विसरले काय स्वतःच्या बापाला? मा बाप तो मामा. हा आज कस काय झालं? काय? मामा तो बाप कस काय? अरे देवा, तुमचा बाप आणि माझा मामा, माझा सासरा. मामी कुठे? मामी? मै मामी. अहो ते घरी येत ना. तू काय करते बाहेर मग? सरपंच तोडती काय करती? सरपंच बरं. सरपंच तोडते, सरपंचाला कस काय तोडती? आता तुम्हाला तोडीन मी. याला काय झालं आज? सरपंच होणार विशाल भाऊ, चिन्ह आहे बाटली, त्यालाच मतदान करायचं. हा. तो सरपंच वाला, तू काय उड्या मारतोय? मित्र आहे, मित्र. मित्र हा मित्र, विशाल भाऊ सरपंच. बघितलं पुढल्याच महिन्यात घरकुल, संडास, बाथरूम कोण आहे? आपल्याला. कसं आहे हा नंगनाच, भारी आहे का नाही? हा. अख्ख्या गावात इज्जत घालवली माणसानी, म्हणजे- जेवढी कमावली तेवढी घालवली, हाय का नाही? अरे बापाला दारूच बाटली कुठं मिळती ते माहिती नाही, आणि पोऱ्या दारू पिऊन आला आज. मी सांगतो बाटली कुठं मिळती, हा? मी सांगतो ना आहे ना? कुठं मिळती, मला माहिती. अख्ख्या गावात विशाल भाऊ ना बाटल्या म्हणजे बाटल्या, विशालला तुला दारू पाहिजे का? मला नाही अख्ख्या गावाला. मामा हे ना चांगले होते बरं का, त्या माणसाने ह्यांना बिघडवलंय. मला वाटतं त्यालाच जाऊन बोलावं आता. इकडं बोलून काय फायदा नाही, डोक्यात काही जाईन ना. मतदान करायचं त्याला, असं काय? सुन बाई, मतदान. चल त्याला घे त्याच्या परत, चल बरं. चला त्याच्या घरी चल, त्याच्या आईला सांगतो. दाखवते चालेल. तुमच्या विशाल भाऊला. तर त्याचा हात धर, 500 रुपये, हात धर त्याचा. सुन बाई, 500 रुपये फुली, 500 फुली रुपये रे. फुली, 500. हा फुली. हा. मी कोणाचा असं काही घेत नाही जरा. घ्या 500 रुपये आणि मारा विशाला फुली, तवा सगळ्यांच्या घरात पेट्याल चुली. काय इतक्या दिवस काय बंद होते का आमच्या चुली? हा. हा, आलेले मित्र. विशालला मतदान केलं तर सगळ्या गावातल्या पोरांना भेटतील मुली. मुली हा त्याच्या काय कारखाना आहे काय? चला हा? चला, विशाल कडून 500 रुपये देतो तुम्हाला, चल गं बाई, ए बाई. आणि तुमचे तोंड गप करतो. 500 या पोराला मी म्हणत होते लागोपाठ 3 वर्ष सरपंच राहिलाय, आता काला उगच फार्म भरीत, पण ये पोरं देणार नाही बाय, ऐकत नाही काय नाही. काय लोकांचं काय खरंय काय खोटंय. हं, या पोराला असं डॅशिंग मध्ये राहायची सवय नको बाय, कोणी काय गेम करायला डोक्याला ताण. काय रे भाऊ, कुठे गेलता? हे कार्यकर्ते खुश करायला. हं. केले का मग खुश? मग केले ना, केले? केले ना. किती खर्च आला आज? आजचा हम्म. आजचा काय नाही, देशी पाजली सगळ्यांना. कोणची पाजली? देशी. देशी पाजली. हम्म. भाऊ, अरे लोकांना पहिलं पाडावा लागत पाजून, जेव्हा ते पिऊन पडतील तेव्हा ते आपल्याला उभं करतील, तेव्हा ते आपल्या आधारानं उभे राहतील आणि आपण बी उभं राहू. मग मी काय केलं? याला म्हणते शाब्बास, असेच काम करायचे तेव्हा माणूस राजकारणात टिकतो. हा, आणि या राजकारणामध्ये तुला एक सांगू का अजून, आता याच्यामध्ये ना मी पार म्हातारीवत चालले भाऊ, अनुभव जास्त आला तुला सांगते. याच्यामध्ये जे न पेणार आहे का त्यांना सुद्धा राजकारण इलेक्शनच्या पिरियड मध्ये सवय लागती. अगं आई तुला सांगतो मी. काय नाही काय ना. सुनबाई कुठे गेलती? मी आहे ना. ए, हा पाणी का? आण ग, ए, पाणी घेऊन ये. मी काय केलं माहितीये का यावेळेस, हम्म. जेवढे तरुण पोर आहे ना हा
तरुण पोरं बिघडायचं मी डायरेक्ट म्हणजे तुला सांगतो मी पणच मांडेल. हा 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 तरुण पोरं बिघडायचे नंतर नंतर मी बाकीचे बिघडेल तर आहेच ना. जे पोरं पितीने खातीने ना यांना त्यांना जर बिघडायचं. सवय लावली ना तर ते चांगलं. आता तो सुहास नाही का, हा तो कधी दारू प्यात होता का? नाही हा, नाही त्याला पाजली मी आज, हा का ते मी 2-2.5 क्वार्टर. बरं त्याला झालं म्हणलं बापरे काय स्टॅमिना येतो, काय स्टॅमिना येतो, चालता येईना त्याला. हा त्याला नीट घे. चला तिकडं. विशाल भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वाह. विशाल भाऊ, विशाल भाऊ, विशाल भाऊ, आशीर्वाद तुम्ही आमचे नेते, आम्ही तुमचे कार्यकर्ते. हा? वाह. तुम्ही म्हणून आम्ही, तुम्ही नसते तर आमचं कसं झालं असतं विशाल भाऊ. काळजी नको करू, काळजी नको करू. लय जीव आहे, लय लय जीव. काय बायको मांडली का? हे बघा लय प्रेम आहे तुमच्या, लय तुमच्यावर प्रेम आहे मी करतो. मी हे बघा फोटो तुमचाच फोटो मी पाकिटात ठेवतोय. हे बघा खरा विशाल भाऊ. कार्यकर्ता आहे बरं का. हे बघा फोटो कोणाचा आहे, हे बघा विशालचा फोटो. हा हा काय लावलंय हातात? घरवाली ना तुझी ए बायको मी बायको, बायको हात बायको बाई लय छान की छान, पण लय डोक्याला देते ताण, लय ताण डोक्याला. आता अशी मारीन ना मी तुम्हाला, शांत बसायचं बरं का. मग काढीन मग मी वाहन. काय तमाशा लावलं तुम्ही? तमाशा परवा आहे गावात, परवा तमाशा, यात्रा आहे ना परवा, तमाशा परवा आहे, आज नाही. उद्या इलेक्शन, परवा तमाशा. बस बाबा खाली. झालं ना तमाशा? तमाशा तुम्ही आमच्या घरात तमाशा लावलाय. गजरे, मामा बोला तुम्ही. ये तो पोराला पटत घे. काय झालं पटत का? काय झालं म्हणजे तुमच्या घराला राजकारण करायचं हम्म. आणि आमच्या गोरगरिबाचे पोरं बिघडायचे का दारूपासून? म्हणजे हा? काय आम्ही काय टँकर उभा केला म्हणजे टँकर उभा केला का तुमच्या दारात आणून? अहो तुम्ही ना टाइम करू बा केला. तुमचा मुलगा सगळ्या गावभर दारू पाजतोय. अगं गावभर दारू पाजायला ती का काय आमच्या घरामध्ये का काही बोर मारलं का काय दारू लागली त्याला? सरपंच साहेब विशाल भाऊ, विशाल भाऊ सरपंच होणार. होणार. काय विशाल भाऊची चमचागिरी करताय? चिन्ह चिन्ह आहे बाटली, दारूची नाही बिस्लरीची बाटली. बाटली. हा. पाणी ठेवा. बटन दाबा बिस्लरीच, बिस्लरीवर मारा फुली, हम्म. तवा सगळ्यांच्या घरात पेटतील चुली, चुली आणि बरोबर. तवाच भेटत्या सगळ्या मुलांना मुली. बोलली बरोबर. आ! 100% टाळ्या, एक टाळ्या, नंबर, टाळ्या एक वाजा. नंबर. टाळ्या टाळ्या वाज. 500 देऊन टाक बरं यांना. आपलं यांना नाही, हे माझ्या बापाला नाही बायकोला. म्हणजे आम्ही 500. काय बाळकावं काय? हा? हा? 500 तुमच्यावानी आहे का काय आम्ही? हा? विशाल भाऊन दिले फुल्ली दाबा बाटली. गजरे, धर, आम्ही तो पोराला समजून सांग. धर. काय झालं मला ती अजिबात चालणार नाही. बरं, नाही काय का? पोराला झालं दारू पाजायची नाही. हा. अहो, आता हा. इलेक्शनचा पिरियड पैसे घेतले 1000 रुपये. नाही लागत का? नाही आम्हाला हो. नको तुमची भाड. हे बघा तुम्ही लक्षात ठेवा. हो, शांत बसा. आता मी तुम्हाला आधीच सांगते, नाही तर त्या झाडू नाही हानीन. बस तिकडं. झाडूनच घेणार आहे दारुडे मी. ना, वहिनी दारुडे नवरे ना वहिनी. बायकाने हाणलेच पाहिजे. ओ वहिनी हा. धरा बाजारात राव धरा. पोरं का असं ना भावाला. किराणा घ्या धरा हे 5000 घ्या. ओ, वहिनी. आम्ही काय तुमची इथं भाड खायला आलेलो नाही. आमचे दम आहे अजून स्वतः कमवायचं. आम्ही काय दुसऱ्यांच्या पैशावर नाही झालेलो इथं, समजलं ना? अरे विशाल भाऊत काही दम नाही का? आणि माझ्यात पण दम आहे. पहिला खोकून घ्या. छातीत जाशील, मारलं तर 4 जण जाशील. खोकायला लागले तुम्ही. त्याला निवडून येईपर्यंत जग जरा जाशील. तवर तर लिव्हर खराब होऊन गचकून जाईल. हा. काय नाही एवढं लवकर नाही जायचं, आताची सुरुवात झाली. जोपर्यंत विशाल भाऊ सरपंच होत नाही तोपर्यंत मी मरत नाही. ओ, असा हाडाचा इकडं कार्यकर्ता तुमच्या पाहिजे. विशाल भाऊला घालत चुलीत. तुम्हाला बोलून द्या आता. शांत बसा. हाडाचा कार्यकर्ता पाहिजे असा. हाडाचा कार्यकर्ता. अरे निस्तेच निस्तेच हाडाचाच कार्यकर्ता. हाडाचा कार्यकर्ता. निष्ठ आणि मग हा मासाचा गोळा काला आला इड? हे मासाचा गोळा, हिला 1 किलोचा मास द्या, तेव्हा हे गोळा घरीच येईल. पैसे दे, घेऊन ये राहिले. कोंबड द्या, कोंबड. कोंबडा जायचा का लगेच? ए जा आपल्या खुरड्यातून कोंबडी घेऊन ये जा. कडक ना आता कोंबडा. काय तुमच्या घरी काय खायला आले काय? माझ्या घरी काय मला काही तुम्ही- राश भेटत तुम्ही- नाही जेवण. नाही
कोंबडी घेऊन एक कडक ओ, कोंबडी आणून. थांबा जरा थांबा. इथं मेन मुद्द्यावर या. काय म्हणते मी इथं काय तुमच्या संग गप्पा गोष्टी करायला आम्हाला काही एवढा आम्ही रिकामा तुमच्या- टाइम नाहीये. आम्ही तुमचे पैसे घ्यायला कोंबड्या घ्यायला नाही आलो. ओ, हा. तुम्हाला तुमच्या नवऱ्याला दाबता येत नाही. हा. लोकांच्या ए, नवऱ्याचा ऐक, दारू तुम्ही- पाजताय, संसार मोडताय तुमचा नवरा. सरपंचाला उभा केलं याला. तुम्ही जरा हळू तुम्हाला- बोलाल का? तुम्हाला हळू कोंबडी बोलाल का? म्हणजे मी इथे ए. आले कशासाठी? आणि कोंबडा देताय, पैसे देताय का? त्यासाठी आली का मी इथं? मी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर. सायलेंट. आणि काय हो? मी काय म्हणतो विशाल भाऊ वहिनी, करत वहिनी नाचायला दमानी. लागले. होय मामा, हे जर निवडून आले तर हे आपल्या डोकून तरी पाहतात का? नाही, हा? नाही. स्वतःच घर भरत राहतात हा, हा, हा. आपल्याला कोण विचारणार आहे का? नाही. हा? तेव्हा तुझं ते कोंबड्या खायला 500 दिवस रुपये गेले तरी आपले. तुम्हाला. आता बोलताना नाही येणार. मी काय म्हणतो ऐका तुम्हाला कोंबड्याने लागते ना कोंबड्याने लागते धोंबड्याने लागते भूमी ऐक रताळे ते रताळे कच्चे रताळे आणून दे उकडून खातील घरी. अरे रताळ्या शांत बसा, डोक्याची मंडई करू नकोस तू. ऐकून शांत घ्यावं बस. लागेल ऐकून घ्यावं लागेल आपल्याला अरे, गरज तू आहे ना. अजून तो पोराला समजून जा. एवढं वहिनी, पुढं माझ्या पोराला दारू पाजू वहिनी नको बिहिनी मला. काय बोलू नको. हा. तुम्हाला नाही. सांगितलं कुणी माझ्या नवऱ्याला दारू पाजायला? तुम्ही पाजली कशी काय? कुणाला विचारून पाजली? माझ्याकडून बरं permission मी घेतली काय का म्हणते तुम्ही? आता हे पोरं बाबा. बसले असतील चुकी होऊन नाही झाली नाही पण नाही मग निशाणी लक्षात ठेव बाई बाटली. आम्ही पान तर देणार नाही. आम्ही देणार नाही. बाटली चार लोकांना पण सांगणार की देऊ नका. बाटली नका देऊ मग बाबूराव मग हे ना आपल्यावाली शत्रुता वाढन हा. वाढ, वाढ, वाढ. दुश्मनी वाढन. जाऊ दे, वाढू. मी तू असं ऐक रे भाऊ काय म्हणते. हे जरी नसले तुमच्या माग मी एकटा पठ्ठ्या नाही असं जर तो याचा बाप जर असं बोलला असता तर याने डगे बापाच्या बारगाड्याच मोडल्या असते. घरी जाऊन बघतो हा काय घरी जाऊन बघणार? घरी जाऊन समजून सांगतो नाही तर पोत्यात घालून मारतो सुहास, हं. हा सुहास सुहास तू माझा हाडाचा कार्यकर्ता आहे हा तुला सांगतो तू ना आत्ताच्या आत्ता या मिनिटाला तू जर माझा खरंच सच्चा कार्यकर्ता जर असेल ना तर याच्या बरगाड्या मोड आत्ताच्या काय? आत्ताच्या आत्ता या मिनिटाला लगेच काय? 500 रुपये घेतो का चाल, एक, 500 रुपये 3 माणूस तर याच्या बरगाड्या मॉडेल पाहिजे मला हा 1 तरच आम्ही तुला हाडाचा कार्यकर्ता समजू. 2 थांब म्हणू नका ते- पुढे साहेब म्हणू नका थांबा काठी घेऊन आलो 3 म्हणायचीच गरज नाही त्याचं म्हणणं आहे असं. काय रे? कुठं चालले? मारणार का फुली म्हणजे तू त्यांचं ऐकून आहे ना. पाण्याच्या बाटलीवर फुली मारणार का काय तुला सांगतो. विशाल भाऊला निवडून देणार का त्याला सगळं सांग. लांब होय यालाच राजकारण लोकांवर म्हणते होय बापावर लांब. कुत्रा आहे. गाडी जाईल का? मला घेणं देणं नाही जो विशालच्या विरोधात मी त्याच्या विरोधात बरोबर 100%. विशालची वाकड नदी चुलीवर लाकडं. नदीवर लाकडं बरोबर. आणा ती लाकडं. हा द्या इकडं. बरगाड्या नाही विशाल भाऊ तुम्ही काय बरगाड्या मोडायच्या ना हा मी डायरेक्ट कायमच नाही, खतम नाही. खतम थांब थांब एक चान्स देऊन टाकू हो मतदान करणार आहे का खतम मला? नाही करणार. नाही करणार नाही करणार म्हणला भाऊ. मग विशाल भाऊला मतदान नाही सुहास कुणालाच मतदान पाय नाही घरी जाऊन हात कलम हा करतो. घरी घरून म्हणजे जाऊनच द्यायचं नाही कोणालाच कोणाला. नाही नाही कोणालाच मतदान करू नाही शकत बरोबर. हातच कापितो ना हा आमची मर्जी, आम्हाला ज्याला द्यायचं त्याला देऊ. तुम्ही बळजबरी करायची नाही. आणि तुम्ही आता शांत राहा नसली ही सुहास काठी अरे सुद्धा तुला भाजून ही तुम्हाला. चिचुंद्री कुठे भेटली लय तोंड अ, करी ती. ए, चिचुंद्री बाई, आणि सुंदरी काय? नीट बोल ना तुमच्या जरा. हा? पोराला चिचुंद्री सांभाळायचं म्हणजे ना. काय? हा? तुम्ही माझ्या सासूशी बोलताय मम्मी काय नाचू? हा? हळू आवाज बोलताय म्हणजे काय? ए, अरे, बाई, तुमच्या ए. सासूने माझ्या काय उपकारच केला, बाई? माझ्या नवऱ्याला दारू पाजून. हा? नवरा लहान नाहीये दूध म्हणजे नाही पीत. बापाच्या बारगाड्या तोडायला लायचं काय आई हे राजकारण काय तुमचं? इथं मतदान नाही आपल्याकडं हम्म. हिला 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 घे याचं नाही पटकन. का नाही इथं नाही इथं मतदान ए नाही. तुमची पोरी, बाटली गप ना. अरे चिन्ह आहे वाटली इथं मतदान नाही. चिन्ह बाटली. मग आई हम्म. इथं मतदान नाही हिला घे तू पट्ट्यात सुहास अरे काय हिचं चिन्ह काय? आहे बाटली आणि तू कुठं काठी घेऊन सुटली ए? अशी घालीन ना डोक्यात. तू आहे ना संध्याकाळी घरी ये घरी ए, तुला घरी जायचं सुहास हा. उद्या याच्या हात पाय गळ्यात पाहिजे निघा घरी. जाय तू आता हा. घरी निघा ये याला घरी. घरी. नाही मी तर बसतो इथं काय इथं काय इथं काय तुमचं? हो इकडं, हो इकडं. आणि ना लक्षात ठेवायचं. ती काठी इथून काठी पुढं. ठेवून जा काठी ठेवून जाय इथून- काठी आमची काठी ठेवून जा हा मग मी काय करू? सोड काठी. सोड सोडा बाई, मारीन सोड, मी मरू दे. सगळ्यांनाच. मम्मी डोक्यावर बर्फ हाय तोंडात इथं साखर. थांबा गप्प. आई हम्म. सरक तिकडे. हा सरक तुम्ही बाई ना इकडे. तुम्ही हे बा, वहिनी जाय. आमच्या संसाराचे वाटव केले लक्षात ठेवा. वहिनी जर जाय. ह्या माणसाला दारूची सवय लागली तर लक्षात ठेवा मी वहिनी. तुमचा कसा प्रचार करत. हा वहिनी साहेब, इलेक्शनला उभा राहताय ना, गोडीत उभा राहायचं. वहिनी साहेब चुकलं आमचं हा क्षमा असावी
लोकांचे साऊंड उद्ध्वस्त करून उभा राहू बरं नका. जाऊ दे बाई, चुकी झाली असेल तर चुकलं माफ कर. आमचं. पण निशाणी लक्षात ठेव. काय कर तुमची निशाणी लक्षात ठेवून बाटली चल. लक्षात ठेवा. झालं तुझं भाषण. सरपंच साहेब, तुम्ही निवडून आल्यानंतर अरे बाबा, असं काही नाही. माझ्याच बायकोचं भाषण होणार स्टेजवर. 100%. हा काही अडचण नाही, करू. परत माझ्या नवऱ्यापाशी भटकले नाही पाहिजे ना तुम्ही, नाही तर तुम्हाला जोडीन सगळ्यात पहिलं. वहिनी चुकलं आमचं. हा, सॉरी लक्षात सॉरी ठेवा सॉरी तुमच्या सॉरी मुलाला. सॉरी. ते तो माजी सरपंच आणि भावी पण सरपंच आहे बाई. तुम्ही बाट- त्याला मारणं तिला सोपं सरपंच नाहीये. असून द्या. बाटली पडणार नाही. नाही घरी जाऊस हा. हिच्यामुळे पडली, हा नाही तर पडत नाही. नाही तसं तिचं मतदान नाहीये, काही टेन्शन नाही, नाही आई. पडायची बाटली. तू बस मी तुला सांगतो. जमत का नाही राजकारण आपलं? एकच नंबर, मला हे पटलं भाऊ. हा? जे न पेणारे त्यांची सुरुवात करून द्यायची इलेक्शन मध्ये. जे पेणारे आहे त्यांना सांगायचं तुम्ही प्या आणि पेणाऱ्यांना संघटित करा आणि मग त्यांच्यावाला प्रचार करायला लावायचा आपल्या निशाणीचा. आणि यांना आहे ना हे बोकडे चिकन मटन हे सगळं कुठं वावरांमध्ये कुठल्याही प्रकारचं हॉटेल बुक करायचं नाही, काहीच नाही. खर्चाला बी तू ताण नाही विचार द्यायचा, कर. काहीच नाही. तू विचार कर, त्याला त्याच्या बापाला मारायला लावला तरी तो तयार झाला. तयार झाला मग म्हणजे 2.5 क्वार्टरीत. 2.5 कोटी 2.5 क्वार्टरीत. किती 150 रुपयात. बस. हा? म्हणजे तू मग. विचार कर, आपली क्वार्टर बी ओरिजिनल नाही, हा आपण सगळं डुप्लिकेट स्टॉक मागवले. हा डी माल. डी माल आहे. मग तू विचार कर, तिथे घरातल्या घरात भांडणं लावले, म्हणजे आपल्याला जमत का नाही? बाबूराव लय आला होता हे कॉलर टाईट करून, पण कसा विल्ली मांजर म्हणून पळून लावला. मग त्याला माहिती आपल्या बारगड्याच मोडील श्वास. अगं तुला सांगतो आई, माझं वय कमी, अनुभव जास्त आहे, त्याच्यामुळे ना तुला सांगतो आपल्या पुढे टिकूच शकत नाही नाही कोणी. नाही ह्या वेळेस तर अजिबात नाही. नाही टिकवायचं. तू सांगते बाय 5-6 सीटं तर बिनविरोध काढली मी. ते बी कसे माहितीये का, डायरेक्ट वडा कर लावून. भाऊ, पण सुहासला सोडू नको. नाही सुहास महत्वाचा. हाडाचा कार्य करता येतो तर त्याच्याशिवाय निवडून येणार नाही. असे 4-2 कुत्रे ना पाळायचेच का जे हाडाचे कार्य करते, त्यांच्यामुळेच आपण निवडून येऊ. हे ध्यानात ठेव. त्याला मी ना आता काय करतो, हम्म. त्याला सांगतो याची ना याचं तंगडा मोड, म्हणजे याला इलेक्शन मध्ये बाहेर पडता येणार नाही. हा 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 आलं का लक्षात? त्याचं हा. तंगडा मोडायला येतो मी आता. हम्म. पण तुम्ही त्यांना पाजायला कशाला गेले? कोण? अगं इलेक्शन म्हणल्या पाजावाच लागत. तुला अगं, काही कळत का? कुत्र्याला जेव्हा आपण मटणाचे असे खांड हाडकं टाकून फेकितो ना, तवाच कुत्रे गोळा तेव्हाच होतील. कुत्रे पळावत त्या तसे कुत्रे येते नाही. कोण? तुम्ही अरे 3 जिंकणार वर्षापासून लागोपाठ उभा राहिलाय, 2 वर्ष 2 वेळेला लागोपाठ सरपंच राहिलाय ना, आता बी परत फॉर्म भरलाय, होणार 100%. पडले का झाले? आईला ही तू लक्ष्मी आहे का कुलक्ष्मी काय माहिती, हिचं काही गणितच कळत नाही भाऊ. नाही. मी तर सरळ म्हणते हिलाय ना फारकत देन दुसरी करून आण. ती पोर एवढी आली तरी ती फटाकडी किती बोलत होती. चिचुंद्रेवाणी चुरू 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 ए, तोंड आई, चाललं आई होतं. ऐक ना, ही गोमाशी ठेवस तर आहे ना, हं. आपण चिचुंदरी चालू, हा अशी चिचुंद्रीत पाय त्या सुहासवाणी खरंच. मग काय काय अडचण नाही. काय यायचं काही खरं नाही वाटत मला. हे नाही घरातच बरं आहे, पण हे माणसांमध्ये गेलं की हे काही बोलतो. हे आप घेऊ याला अक्कल नाही बोलायची काही. बघ आता काय म्हणतो निवडून यायचं ना. अरे काय धंदे लावले. अरे घरातच निगेटिव्हिटी लावली तर देऊ का मूस काढत 2-4 हं? लोक. घरातच वय निगेटिव्हिटी घरात. लावली तर कस काय निवडून येईल? घरात वय चहा ठेव बिगा भर इकला तेवढ्यासाठी. मग चाल चहा पिऊ चाल.